इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. प्रत्येक जण आपला वाढदिवस आपल्या मित्र परिवारामध्ये साजरा करतो, पण ज्यांना कोणी नाही अशा निराधारांसोबत देखील आपला आनंदाचा क्षण साजरा करून त्यांच्या चेहऱ्यावर देखील हास्य देणे हे समाज स्तरावर आपले कर्तव्य आहे. या भावनेची जाणीव ठेवून दिलासा केअर सेंटर, नवीन सिडको, नाशिक या आश्रमातील अंथरुणाला खेळणाऱ्या ज्येष्ठांच्या उपस्थितीत ॲडव्होकेट साहिल नितीन ठाकरे यांचा वाढदिवस केक कापून आणि मदतीचा एक हात म्हणून शिधा देऊन साजरा करण्यात आला. या प्रसंगी दिलासा केअर सेंटरच्या व्यवस्थापक महिलांच्या वतीने ॲडव्होकेट साहिल ठाकरे यांचे औक्षण करून त्यांच्या पुढील भावी वाटचालीला संस्थेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. माझं नाव सुजय नागले आणि दिलासा केअर सेंटरमध्ये मी व्यवस्थापन आणि ॲडमिनिस्ट्रेशन सगळं बघतो. दरवर्षी साहिल ठाकरे वाढदिवसाच्या निमित्त दरवर्षी येतात आणि भरघोस त्यांची मदत पण आम्हाला लाभते आणि त्यांचा वाढदिवस ते खुशीने इकडे साजरा करतात. यातच आमचा आनंद आहे आणि आमच्या पेशंटना पण तेवढाच आनंद होतो की ते आतुरतेने दरवर्षी या दिवसाची वाट बघत असतात. दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने काही ना काही उपक्रम करावा असं सगळ्यांनाच वाटतं. तर हा एक उपक्रम आम्ही दरवर्षी आमच्या वाढदिवसाला करत असतो. यात वृद्धांना त्यांच्या गरजा, आवश्यक वस्तूंची आपण पूर्तता करून देतो. ही ॲक्च्युली खूप नाही, छोटी एक हे फूल नाही पण फुलाच्या पाकळीसारखं आपण एक काम करतो. दिलासा केअर सेंटरला हा आमचा दुसरं वर्ष आहे येण्याचा. माझे या निमित्ताने सर्वांना हेच सांगणं आहे की तुम्ही पण दिलासा केअर सेंटरला तुमचा वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो किंवा कुठल्याही सेलिब्रेशनचा हे असो, तर इथे थोडंसं एक आनंद स्प्रेड केला तर त्याच्या कैक पटीने जास्त तुम्हाला स्वतःला आनंद भेटेल. तर प्रत्येकाने इथे एकदा तरी व्हिजिट करावी हेच माझं यातून सांगण्याचं हे आहे. थँक्यू. या प्रसंगी दिलासा केअर सेंटरच्या संचालिका उज्ज्वलताई जगताप, व्यवस्थापक सुजय नागले, समाजसेवक हेमंत सूर्यवंशी, विशाल गवळी, कुणालजी झाडे, सागर बाबाजी गायके, ॲडव्होकेट सोहम शिरसाट, गोकुळ पिंगळे, चेतन बोराडे यांच्यासह मित्र परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता. NCN न्यूजसाठी रोहन दॅनी, नाशिक.